बर बर तर नंबर होता ना तुमचा, डायल करून बघितला. बर तुमचाच होता तो, सेव्ह करून ठेवला. बर आपला माल आहे आता काढायला एक 650 झाड आहे सरासरी. बर बर हम्म. तर 2-3 दिवसापासून व्यापारी चालू आहे प्लॉट मध्ये. बर. पण रेंज काय असं म्हणजे कमी झाल्यासारखी वाटते. आता तुम्ही जे रेंज कमी झाली सारखी तिथं वाटते, पण मार्केटमध्ये तर रेंज तुम्हाला कमी झाली सारखी वाटते का नाही? आज निलावाचे व्हिडिओ पाहताय तुम्ही, हो हो. त्यात वाटते कुठं कमी झालेली? नाही नाही, त्यात काही कमी वाटली नाही. मला हेच कळत नाही गणित की महाराष्ट्रात कुठंच माल नाहीये आणि गुजरातचाही फेल झालेला आहे. राजस्थान याला नोव्हेंबर उजाडणार आहे. कर्नाटकचा सुद्धा एवढा माल नाहीये. आणि मग हम्म. हे जे बाजार ढासळलेत ते कुठल्या लेवलवर ढासळायला लागले मला तेच कळना जागेवरती. आणि तीच लोक पुढे जाऊन पैसे कमावणार असतील, तर मला असं वाटतं की थोडंसं आपण ह्याच्यात विचार केला पाहिजे. आज मार्केटमध्ये सगळीकडे माल कमी आहे. असंच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मार्केटला माल आहे. सगळीकडे माल कमी आहे. तुम्ही मार्केटिंग करा ना, भले तुमच्या शेजारचं मार्केट करा. तुम्ही शेजारच्या मार्केटमध्ये जाऊन पहा, आमच्या नाशिकच्या मार्केटला पहा, पुणे मार्केटला पहा आणि आपले पैसे करून घ्या. आजही 110, 120, ₹130 गुटी विकली जाते. बरोबर आहे सर. आणि चांगली गुटी ₹140, ₹150 विकली जाते. हम्म. म्हणून कालपासून आता येतं 2-3 दिवस ज्योतिया सणाचा इफेक्ट होणारच आहे. म्हणजे आज आज ईद होता, तरी काही बाहेर जाणाऱ्या मालावर परिणाम नाही झाला. लोकलला समज पुण्यामध्ये परिणाम झाला, लोकलच्या मालामध्ये. पण बाहेर जाणारा जो माल आहे, त्या मालाला वॉन्टेड असताना आपण रेट पडले ह्या भीतीपोटी जर आपण गडबडून जाणार असेल, तर मी स्पष्ट सांगतो माझ्याकडे माल आणू नका. समक्ष या, पहा आवक किती आहे आणि रेट किती आहे. बरोबर आहे. आता गाडीवाले सांगतायत की आमच्याकडे गाड्या खाली होत नाहीये. एकीकडे सांगतायत, दुसरीकडे टाका. एक कमिशनचा सुळसुळाट सगळीकडे चालू झालेला आहे आता सध्या. बरोबर आहे. हा, त्यामुळं आता आहे ना, ज्या चांगल्या गाडीवाले आहेत ते योग्य माणसापर्यंत पोहोचवतात. जो चांगला व्यापारी आहे तो आपल्याला 2 पैसे चांगले देतोय. त्यामुळे असं नाही की जागेवर पण रेट कमी आहेत. आजही रेट जागेवरती आहेत. फक्त समोरच्याचंही नुकसान नको व्हायला त्याने घेतोय. आपलं म्हणजे काय, त्याचे कपडे काढून आपल्याला घ्यायची नाही. पण त्यांनी त्यांनी योग्य रेट द्यावा आणि आपणही मार्केटमध्ये फसू नये. तर पुढच्या वर्षी आहे ना, तुम्ही ये म्हणलं घरी तर कोणी येणार नाही. एवढी जर आवक झाली मार्केटला आपल्या माल लागले. कारण उद्या या वर्षी पाऊस जास्त झालेला आहे. लागणी वाढलेल्या आहेत. आणि मग हे वर्ष आपल्याला कुठेतरी 2 पैसे देऊन जाणारं जर असेल, तर आज प्रत्येक हे तुमचंच नाही, नगर जिल्ह्यात आहे, पण नाशिक जिल्ह्यातनं फोन येतोय, पार सोलापूर जिल्ह्यातनं, साताऱ्यातनं, अहो शेठ मंदी झाली. आणि घेणारे हीच बरोबर घेतायत परत. बरोबर. मी कंटिन्यू रोज तुमचे व्हिडिओ बघत असतो. हां. आता कालचा पण आमचा ही चर्चा, माझा मावस भावाचा पण एक प्लॉट आहे तांबेरेमध्ये मुसमड यांचा. हो, मुसपाड्यांचे त्या- तिथं बघा ना रेट किती टाईट आहेत. हो. आणि हां. माझा प्लॉट आहे ना, तिथं तांबेरे शेजारीच कानड गाव गाव आहे शेजारी. हो, कानड हो. गावामध्ये प्लॉट आहे आपला. हो, हो, हो. तर मग माझी रात्री त्याच्याशी चर्चा झाली, बाबा तुझी शंका आहे ना, आपण एक काम करू म्हणलं, तुम्ही सांगितल्या पद्धतीत एक लाईन काढू म्हटलं, आपण 50-50 कॅरेट जाऊन देऊ. हो. एक आपला शंका दूर होऊन जाईल. हां. हो का, मी खरा बोलतोय का खोटं बोलतोय हे कधी तुम्हाला कळणार आहे? तुम्ही तुमच्या प्रत्यक्षात बागेतला अनुभवल्यानंतरच. तुम्ही तुमच्या बागेतला माल अख्खा काढा एक लाईन 40-50 कॅरेटचा लॉट करा. तो जसा व्यापारी शॉर्टिंग करतोय, तसंच रिजेक्शन करा आपल्या हाताने. बरोबर. ते रिजेक्शनचा लॉट वेगळा करा, चांगला लॉट वेगळा करा. चांगल्या लॉटमध्ये समज काय ॲव्हरेज बसतंय, त्या हिशोबाने जर तुम्हाला जागेवरती ₹2 वाढवून मिळत असेल, तर आणू नका ना आमच्याकडं. बरोबर. मी म्हणलं का तुम्ही आणा. पण आपल्याला खात्री करायला जागा असताना आपण का आता पाण्यात म्हैस आणि बाहेर मोल करायचं? बरोबर, बरोबर. ते समोरासमोर पहा आणि मला जिथं योग्य वाटतं ना, मी नक्की सांगतो तिथं द्या आणि जिथं योग्य वाटत नाही तिथं सांगतो तुम्ही खात्री करा. बरोबर आहे सर. हां. आणि शॉर्टिंग तिथं जागेवरच होईल हो, ना हो, सगळं. हो. सगळं सॉर्टेड. कारण आपण आत्तापर्यंत पाहिलं, तुम्ही आता काही मार्केटला माल घेऊन जात असताना स्वतः सॉर्टिंग करून गेला, की तिथं त्या व्यापाऱ्याला ते पसंत पडत नाही. मग एवढं किलो कमी करा आणि एवढं कॅरेट कमी करा. ही जी प्रथा पूर्वीच्या असायच्या त्या पार मोडून टाकलेल्या आहेत आपण. बरोबर. आम्ही सॉर्टिंग केलं ही आमची जबाबदारी. आम्ही सॉर्टिंगला ₹2 भले जास्त कमी घेऊ. पण तुमच्या ह्याच्यामध्ये सॉर्टिंग करणारा किंवा मशीनवर सॉर्टिंग करू. पण तुमच्या मालामध्ये जर डॅमेज निघाला, तर ती जबाबदारी सॉर्टिंग करणाऱ्याची, तुमची नाही. बरोबर, बरोबर. कारण तुम्ही सांगा जर किलो कॅरेटला 2-2, 3-3 किलो काढलं, तर आज किलोचा रेट आहे ₹150 समज. तर ₹400-450 एका कॅरेटला दणका बसतोय. मग बरोबर आहे. त्यात ₹10-20 तुम्हाला शॉर्टिंग वाल्याला ज्यादा गेल्याने फरक काय पडतोय? काहीच अडचण नाही.
हा, त्यामुळं ह्या सगळ्या सिच्युएशन आहेत ना मार्केटिंगच्या, समजून घ्या. आणि शक्य होईल तेवढं, आता मी जो फॉर्म्युला सांगितला ना, ज्याला जागेवर बाग द्यायची जरूर द्या. त्यांनी एक लाईन अख्खी काढा आणि त्याला सांगा, मी मालक आहे बाबा, माझा फायदा आहे का तोटा आहे, मला एकदा मार्केटपर्यंत जाऊन बघू दे. तुझा जेवढा फायदा असेल, तुम्हाला जेवढा जिथपर्यंत घेता येईल तो नक्की घ्या. पण शेवट मी पिकवलेलं आहे 7 महिने, मला कुठंतरी न्याय मिळतो का अन्याय होतो हे मला पाहणं माझा अधिकार आहे. बरोबर बरोबर. हम्म. त्यामुळे काही ठीक आहे. अडचण नाही. संपूर्ण नाव काय म्हणले आपलं? जयदीप बापूसाहेब तोंडे. आणि गाव? गाव झरेकाठी गाव आहे माझं, हा. तालुका संगमनेर आहे. बर 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 बर. अहमदनगर जिल्ह्यातील. पण आमचं झरेकाठी गाव म्हणजे संगमनेर तालुका आणि राहुरी तालुक्या बर याच्या बाउंड्रीवरच राहतो मी. बर 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 हा, आणि प्लॉट माझा कानड गावामध्ये आहे. बर तांबेरेच्या अलीकडे 1-2-3 किलोमीटर. बर बर बर. नाही, काय असं अडचण नाही. तुम्ही आता सगळे मुसमाडे वगैरे तुमचे नातेवाईक, मावस भाऊ हे सगळे आपल्याला जॉईंट आहेत. काही हो अडचण नाही. हो हो. आणि बऱ्याच जणांना मी तिथे सल्ला दिलेला आहे, तुम्हाला जागेवर द्यायचा बिंदास द्या. मार्केटिंग करायचं मार्केटिंग करा. पण बरेचसे मार्केटिंग करतात जागेवर पण चांगले माल जातात. बरोबर. हो 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 माझं तेच प्लॅनिंग चाललंय आता, म्हणजे 2 दिवसापासून बुवा आपण एक 50-1 कॅरेट काढू आणि मार्केटला नेऊ. हो 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 हो. व्यवस्थित मनासारखी सरासरी बसेल तर काही प्रॉब्लेम नाही ना. चालेल ना. टॉप क्वालिटी आणि असेल तर मी नक्की सांगेल, महाराष्ट्रात कुठं रेट मिळणार ना, ते पुण्यात मिळतील. पण बरोबर. जनरली जे रेट आहेत ते महाराष्ट्रात सगळीकडे एकसारखे असतात, पण टॉप क्वालिटीला पुन्हा पुढं नेहमीच गेलेले आहे. हो हो हो. तो तुमचा टॉप असेल तर पुण्याकडे येऊन जा. आता उद्याची सुट्टीच आहे ना मार्केटला? उद्या नाही, परवा सुट्टी आहे, बुधवारी सुट्टी आहे. म्हणजे बुधवारी माल तोडायचा थोडक्यात. बुधवारी थोडा, गुरुवारी येऊ द्या. बरं बरं बरं, ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, भेटतो आल्यावर परत नक्की तुम्हाला. नक्की 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 या. ठीक आहे, चालेल. हो धन्यवाद हो, सर. धन्यवाद धन्यवाद.